हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी दुपारपर्यंत जे काही केलं, गाऊन वगैरे शिवला, ते तुम्हाला दाखवलं. त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर दुपारी मी थोडा आराम केला आणि म्हणजे झोपली थोडा वेळ, पण झोप काही लागली नाही. जवळजवळ 3:30 वाजता उठली आणि त्यानंतर छोटी भूक लागली होती. मग पपई छान असं पिकलं होतं. अर्धं सकाळी खाऊन झालं होतं आणि अर्धं मग सरायला म्हटलं आम्ही दुपारी खाऊया म्हणून. तर इथे खूप छान पपई आहे, त्यालासुद्धा दिलं खायला. आणि त्यानंतर एक काम म्हणजे इतके सारे मटार सोलायचे होते. जवळजवळ 4 किलो मटार आहेत हे, जे की मी फ्रोझन मटार बनवण्यासाठी आणलेत. तर ह्यांचं म्हणणं होतं की एकदाच काय ते घेऊया. ठीक आहे म्हटलं. स्वराजी त्याआधी सुरुवातीला थोडी मदत केली. एक छोटंसं ताट होईल इतके त्याने मटार सोलले आणि त्यानंतर मग कंटाळला आणि नंतर मटार सोलण्याऐवजी खाण्याचं काम चालू झालं. त्यानंतर जवळजवळ 5 वाजत आल्यानंतर तो खेळायलासुद्धा गेला. मितूसुद्धा येऊन फ्रेश होऊन ना खेळायला गेले. त्याच्यानंतर तो गेला आणि इथे बघू शकताय 2 ताट भरून मटार सोलून माझे झालेले आहेत. जवळजवळ 3:30 ते 5:30 असा वेळ लागला, म्हणजे 2 तास मटार सोलण्यामध्येच गेले. त्याच्यामध्ये माझा एखादा गाऊन शिवून झाला असता, पण ठीक आहे म्हटलं, सकाळी एक पूर्ण केला आहे तर आहे, हे काम तरी करायलाच पाहिजे. मटार जर वेळेत सोलले नसते तर मग ते खराब झाले असते आणि उभेने ना त्याला मोड येतात, त्याच्यामुळे नकोच म्हटलं. मटार वगैरे सोलून झाल्यानंतर कचरा काढून घेतला. जसं की गाऊन शिवलेलं तुकडे बिकडे चिंध्या तशाच होत्या आणि मटारची थोडी काही घाण पडली होती, ती अशा पद्धतीने मी कचरा काढून घेतला. कारण संध्याकाळचा टाईम पण झाला होता आणि म्हटलं लगे ह्यात कचरा काढून होईल. मटार ना बऱ्यापैकी स्वस्त मिळाले, म्हणजे 40 रुपये किलोने मिळाले. त्याच्यामुळे मग आम्ही 4 किलो आणले होते. तुमच्याकडे मटार कशी आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा फ्रोझन मटार बनवून ठेवता का ते सुद्धा सांगा. आणि फ्रोझन मटार कसे बनवते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन. कचरा वगैरे काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा फ्रेश झाली मी आणि फ्रेश झाल्यानंतर चहा वगैरे थोडीशी ठेवली माझ्यासाठी, कारण चहाशिवाय काय संध्याकाळ जात नाही. त्यामुळे अगदी थोडीशी, कारण मुलांनी तर आता चहा वगैरे बंद केली. चहामुळे ना स्वराच्या जेवणावर खूप परिणाम होत होता, म्हणजे चहा पिल्यामुळे त्याला भूक कमी होती. त्याच्यामुळे मग त्याचा पूर्णपणे चहा बंद केला आणि मितूचा पण चहा बंद केला. त्यानंतर मग मी तुम्हाला ब्लाऊज जे दाखवले होते ना, त्याला हुक आणि आय करायचे होते, ते करत बसली, कारण ते द्यायचं होतं करून झाल्यानंतर. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय, पुन्हा भेटू आणखी एका व्हिडिओमध्ये.